या क्षणाची मोठी राजकीय बातमी समोर येते। भगीरथ भालके पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत। भगीरथ भालके विधानसभा लढण्याची शक्यता आहे। विधानसभा लढण्याबाबत पवारांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे। महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे। मोठी बातमी आपण बघतोय। भगीरथ भालके हे आता विधानसभा लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात त्यांची पवारांसोबत चर्चा सुद्धा झाली असल्याची माहिती आहे। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, मोठी घडामोड आहे खरं तर राजकारणात। भगीरथ भालके हे निवडणूक लढणार असल्याचं कळत आहे आणि ते पवारांच्या पक्षातही प्रवेश करणार आहे। काय अपडेट या संदर्भात? निश्चितपणे भगीरथ भालके यांनी मोदी बागेमध्ये पुण्यामध्ये शरद पवार यांची काही वेळापूर्वी भेट घेतलेली आहे आणि भगीरथ भालके यांनी स्वतः इच्छा व्यक्त केलेली आहे की ते पंढरपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यासाठीच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला, त्यांचं काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्यांनी पंढरपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारीवरती दावा केलेला आहे आणि त्यांना ती मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। आपण पाहतो निश्चितच नितीन, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।